माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे द अनसीन ट्रूथ। आजचा विषय भारतीय संविधान प्रस्तावना आम्ही भारताच्या लोकांनी भारताला एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक बनवण्याचा आणि तेथील सर्व नागरिकांना सुरक्षित करण्याचा संकल्प केला आहे। न्याय, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्वातंत्र्य, विचार, अभिव्यक्ती, विश्वास आणि उपासना, समानता, स्थिती आणि संधी, बंधुत्व, व्यक्तीच्या प्रतिष्ठेची आणि राष्ट्राची एकता आणि अखंडता सुनिश्चित करणे। ही प्रस्तावना भारतीय राज्यघटनेचे आदर्श आणि तत्त्वे स्पष्ट करते। त्यात स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता यासारख्या तत्वांचा समावेश आहे। या प्रस्तावनेतील प्रत्येक शब्द भारतीय राज्यघटनेची उद्दिष्टे आणि दिशा दर्शवतो। प्रत्येक तत्वाचा अर्थ आणि महत्त्व भारतीय शासनाच्या सर्व पैलूंमध्ये स्पष्टपणे व्यक्त केले आहे। प्रस्तावनेच्या तत्वांचा विस्तार। सार्वभौम, भारत एक सार्वभौम राष्ट्र आहे, याचा अर्थ ते कोणत्याही बाह्य शक्तीच्या अधीन नाही। समाजवादी, भारतीय शासन समाजवादी तत्वांवर आधारित आहे, ज्याची जबाबदारी समाजातील आर्थिक आणि सामाजिक विषमता कमी करण्याची जबाबदारी आहे। धर्मनिरपेक्ष, भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, जिथे कोणत्याही धर्माला विशेष महत्त्व दिले जात नाही आणि सर्व धर्मांना समानतेने वागवले जाते। लोकशाही, भारतीय शासन लोकशाही तत्वांवर आधारित आहे, जेथे लोकांच्या इच्छेनुसार लोकप्रतिनिधी आणि सरकारी कामकाजासाठी निवडणुका घेतल्या जातात। प्रजासत्ताक, भारत हे एक प्रजासत्ताक आहे, जेथे राज्यप्रमुखाचे पद वंशपरंपरागत नसून लोकांकडून निवडले जाते। प्रस्तावनेतील तत्वांचे महत्त्व। प्रस्तावनेतील तत्त्वे आणि मूल्ये भारतीय शासनाच्या सर्व पैलूंशी सुसंगत आहे। न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही भारतीय राज्यघटनेची मूलभूत तत्त्वे आहेत। हा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। कृपया माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तुमचा दिवस चांगला जावो।